नमस्कार मित्रमैत्रिणी, तुमचं माझ्या धनश्री चॅनलमध्ये स्वागत आहे। तर मी नेहमीच तुमच्यासाठी वेगवेगळ्या विषयांवरील व्हिडिओ घेऊन येत असते। तर माझा आजचा व्हिडिओ हा महिला बचत गटासाठी आहे। म्हणजे राज्य सरकारने महिला बचत गटासाठी एक खूप छान अशी संधी आणलेली आहे आणि एक योजना राबवली आहे। तर ती योजना काय आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे। महिला बचत गटांना राज्य सरकारकडून 2.5 एकर जमीन आणि 1 लाख रुपयांचे अनुदान देण्याची मोठी योजना जाहीर करण्यात आली आहे। ग्रामीण महिलांच्या सक्षमीकरणासाठी सरकारचा हा सगळ्यात महत्त्वाचा निर्णय आहे। ग्रामीण भागातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी राज्य सरकारने नवी योजना जाहीर केली आहे। पात्र महिला बचत गट आणि महिला सहकारी संस्थांना सरकारकडून 2.5 एकर सरकारी जमीन लीजवर देण्यात येणार असून व्यवसाय उभारण्यासाठी 1 लाख रुपयांचे अनुदानही दिले जाणार आहे। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या योजनेची माहिती दिली आहे। या योजनेअंतर्गत महिलांना 5 वर्षासाठी जमीन वापरासाठी दिली जाणार आहे। या जमिनीवरती महिला चारा लागवड, नेपियर गवत, बांबू शेती तसेच ग्रासलँड डेव्हलपमेंट सारखे उपक्रम त्यांना राबवता येणार आहेत। ग्रामीण भागात रोजगार निर्मिती वाढवणे आणि महिलांचे उत्पन्न वाढवणे हा सरकारचा उद्देश आहे। महिला बचत गटांना दिल्या जाणाऱ्या 1 लाख रुपयांच्या अनुदानासाठी जिल्हा नियोजन समिती आणि जिल्हा खनिज प्रतिष्ठान निधीचा वापर यासाठी करण्यात येणार आहे। सरकारच्या मते योग्य पद्धतीने शेती आणि लागवड केल्यास या जमिनीमधून वर्षाला 4 ते 5 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळू शकते। महत्त्वाचे म्हणजे या जमिनीवरून मिळणाऱ्या उत्पन्नावर संपूर्ण अधिकार संबंधित महिला बचत गटाचा राहणार आहे। सरकार त्यामध्ये कोणताही हिस्सा घेणार नाही। मात्र जमीन कायमस्वरूपी मालकी न देता लीज पद्धतीने वापरासाठी दिली जाईल। राज्यात महसूल विभागाच्या ताब्यात मोठ्या प्रमाणावर पडीक सरकारी जमिनी आहेत। या जमिनीवर काय होतं, अनेकदा अतिक्रमण होण्याचा धोका असतो। त्यामुळे अशा जमिनी जर महिलांच्या वापरात आणल्या तर या अतिक्रमणांनाही आळा बसेल असा सरकारचा दावा आहे। योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी कृषी विभागाची मदत घेतली जाणार आहे। कृषी तज्ज्ञांकडून महिलांना लागवड, उत्पादन व्यवस्थापन आणि बाजारपेठेचे मार्गदर्शन दिले जाईल। संपूर्ण योजनेची अंमलबजावणी स्थानिक तहसीलदारांच्या नियंत्रणाखाली केली जाणार आहे। तर यामध्ये महत्त्वाचे मुद्दे काय असणार आहेत, तर महिला बचत गटांना 2.5 एकर सरकारी जमीन, तसेच 5 वर्षासाठी लीजवर जमीन उपलब्ध, व्यवसायासाठी 1 लाख रुपयांचे अनुदान, चारा, बांबू, नेपियर गवत लागवडीला प्रोत्साहन, तसेच वार्षिक 4 ते 5 लाख उत्पन्नाचा सरकारचा दावा आहे। जमिनीवरील नफ्यावर पूर्ण अधिकार हा बचत गटांचा राहणार आहे। तसेच पडीक सरकारी जमिनींचा उपयोग आणि अतिक्रमणांना आळा ह्यावरती बसणार आहे ह्या योजनेअंतर्गत। तसेच कृषी विभागाकडून तांत्रिक मार्गदर्शन पण उपलब्ध होणार आहे। त्यामुळे महिला बचत गटांनी लवकरात लवकर या योजनेचा फायदा करून घ्यावा ही विनंती आहे। तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा। आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।